सुंदर मोतीसारखे व्हाईट शुभ्र दात प्रत्येकाला आवश्यक वाटतात, बरे वाटतात आणि चेहऱ्याची शोभा वाढवतात. सगळ्यात जास्त चेहऱ्याचं म्हणजे एस्थेटिक जास्त वाटण्यासाठी काय असेल, तर ते दात तुमचे कसे आहेत, दाताची ठेवण कशी आहे, मोतीसारखे दात तुम्ही बोलताना कसे दिसतात, तुम्ही हसताना कसे दिसतात, तुमचं स्मित हास्य प्रत्येकाला लुभावण्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी दातांची सुंदर ठेवण खूप आवश्यक आहे. तर बहुतेक 80% लोकांना तर सुंदर ठेवण असतंच. पण 5-10% लोकं असे आहेत, की ज्यांच्या दातामध्ये थोडीशी आपण हालचाल केली किंवा दातं आपल्या एका बरोबर चेहऱ्याला जास्त बरं वाटेल तशा ठिकाणी घेतले, तर दातं खूप म्हणजे चेहरा खूप चांगला दिसतो, उठून दिसतो आणि त्यामुळे जो इंडिव्हिज्युअल असतो त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, त्यालाही बरं वाटतं. शिवाय अशा दातांची ठेवण ठीक असेल, तर अशा दातांचं लाईफ पण जास्त चांगलं राहतं. कारण त्याचं क्लिनिंग वगैरे खूप चांगल्या तऱ्हेने होऊ शकतं. म्हणूनच आम्ही ॲडवाईस करतो, की जेव्हा तुम्ही यंग असता, तर ॲट द एज ऑफ 11-12 पासनं तर 25-26 वर्षापर्यंत म्हणजे 11-12 वर्षापासून 15-16 वर्षापर्यंत तुमचे दात आलेले असतात, परमनंट असलेले. तर ते जर बरोबर नसतील, वेडेवाकडे असतील, तिरछे असतील, त्यांच्यात गॅप असेल किंवा दातच जास्त दिसत असतील तुमच्या चेहऱ्यापेक्षा दातांची जी ठेवण अशी असेल, तर हे सगळे जे आहेत ते आपण ठीक करू शकतो. आणि म्हणजे 12-13 ते 25 वर्ष हे खूप आयडियल वय आहे. कारण या वयात थोडेसे हाडंही आपले जे आहेत स्पेशली 15-16 वर्षाच्या आधी तर हाडंही आपलं थोडंसं सॉफ्ट असतं. म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हाइस करतो, उपदेश देतो, की या वयातच आपल्या दाताची ठेवण खूप चांगली करून घ्या. दाताची ठेवण चांगली करण्याचे जे सायन्स आहे याला ऑर्थोडोन्शिया म्हणतात. तर ऑर्थोडोन्शियाचे ते स्पेशली डॉक्टर असतात. ते दातांना ब्रेसेस लावून किंवा दातांना काही वायर्स आणि ब्रेसेस याचं कॉम्बिनेशन करून दातं एकदम चांगल्या तऱ्हेनं करू शकतात. त्याच्यामुळं तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, तुम्हाला स्वतःला बरं वाटतं, तुमचं हास्य चांगलं होतं, तुमचं फोनेटिक्स कित्येकदा इम्प्रूव्ह होतं. इव्हन दाताची जी जिभेसाठी जी स्पेस लागतं, ती स्पेस पण आपल्याला वाजवी म्हणजे जितकी कमी लागत लागत असेल तर कमी करून, कधी जास्त लागत असेल तर जास्त करून आपल्याला ती स्पेस पण आपण चांगल्या तऱ्हेनं कमी जास्त करू शकतो. तर हे ऑर्थोडोन्शिया ट्रीटमेंटचे फायदे आहेत. तर प्रत्येकाला ज्याला थोडेफार वेडेवाकडे दात असतील त्यांनी या ट्रीटमेंटनी दात एकदम चांगले करून घ्यायला पाहिजे. ही ट्रीटमेंट जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष जवळजवळ लागतो. कमीत कमी 8 महिने ते 1.5-2 वर्ष लागतात. म्हणून जेव्हा तुम्ही यंग असता त्याच वेळी ही ट्रीटमेंट करून घेतलेली जास्त बरी आहे. म्हणजे त्या काळात तुम्हाला आणि त्या काळात जर ट्रीटमेंट केली तर कमी खर्चात, कमी त्रासात तसा त्रास काहीच होत नाही, पण कमी खर्चात आणि खूप चांगल्या तऱ्हेनं तुमचं एज्युकेशन वगैरे असतं त्याच पिरियडमध्ये होऊन गेलेलं बरं असतं. म्हणून मी प्रत्येकाला म्हणजे अपील करतो, की जर दातं तुमचे चांगले नसतील, तर ऑर्थोडोन्शिया ट्रीटमेंटनी तुम्ही आपले आपले दात चांगले करून घ्या आणि ते दात एकदा चांगले झाले, तर आयुष्यभर 100 वर्षापर्यंत तुम्हाला साथ देतील आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं दिसायलाही बरं वाटेल. तर ही ऑर्थोडोन्शिया ट्रीटमेंट आहे. करून घ्या आपण. थँक यू.